जनरली घाम खूप येतो उन्हाळ्यामध्ये. आपण अस्वस्थ होतो त्या घामाने. पण काही बरोबर. जणांना घाम जरा नॉर्मल जास्तच येतो. व्यक्तींपेक्षा खूप जास्त येतो. बरोबर तर आहे. या घामाबद्दल काही उपाय आहेत का, की घाम नियंत्रणात कसा आणता येईल? अ, घाम म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचं आपल्या शरीरामधलं जे काही टॉक्झिन्स आहेत, ते बाहेर पडण्याचं एक साधन आहे. बरोबर. म्हणजे आपल्या त्वचेला अनेक पोर्स असतात. या पोर्समधनं हा घाम बाहेर येतो. पण आता तू बघशील तर काही जणांच्या कपड्यांना ह्याचे स्टेन्स पडतात. हं. म्हणजे काय, की ह्यांचा घाम दूषित आहे. मग आहारामध्ये मगाशी मी जसं म्हटलं तसं धने जिरे पाणी, गुलकंद वॉटर हे आपण घेतलं, तर ह्या घामाचं प्रमाण कमी होतं. नाहीतर दुसरा सोप्पा उपाय म्हणजे कुळथाचं पीठ असतं बघ, ते पाण्यामध्ये भिजवून अ, अंगाला असं चोळून उठण्यासारखं लावायचं आणि एक 10 मिनिटं तसंच बसायचं आणि मग अंघोळ करायची. ओके. ह्यानी हळूहळू तुमचं घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. कारण तू कुळीथ बघितलेस का कसे असतात? किडनी शेप्ड असतात आणि कुळथाचा काढा हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे काही टॉक्झिन्स आहेत, ते बाहेर काढायला मदत करत असतो. कारण लघवी साफ होण्यासाठी त्याची मदत होत असते आणि म्हणून त्याचं जे पीठ आहे ते सुद्धा पोर्समध्ये त्याप्रमाणेच काम करते, की ते लावल्यावरती आपल्या त्वचेची जी जी रंध्र असतात ती थोडी मोठी होऊन ते जे काही तिकडे डिटॉक्सिफिकेशन आहे ते पूर्ण निघून जाऊन शुद्ध प्रकारे त्या तिथे जे काही मल असेल तो निघून जाऊन घामाचा दुर्गंध किंवा घामाचं अतिप्रमाण हे कमी होण्यासाठी ह्याचा नक्की छान उपयोग होतो. खूप चांगला उपाय आहे खरं तर. खूप सोपा, सोप्पा आहे. स्वस्त. बऱ्याच जणांना ना खूप हातापायाला, तळहात, तळपायाला अँक्झायटीमुळे हो. किंवा शरीरामध्ये अधिक उष्णता असते म्हणून घाम येतो. तेव्हा पण हा उपाय खूप छानच काम करतो. काही जणांना इथे घाम येतो, काही बरोबर. जणांना कपाळाला घाम येतो, काही जणांना खाकेत घाम येतो. म्हणजे जिथे उष्णता अधिक क्रिएट होते तिथे घाम येतो. म्हणजे टाईट कपडे असतील तर सुती कपडे वापरायचे किंवा मलमलचं एक कापड आपण बरोबर ठेवू शकतो, की आपल्याला काय हवंय, की आपल्या मनाला फ्रेश वाटतंय ना किंवा आपल्याला अनइझीनेस नाही आहे ना उन्हाळ्यामध्ये हं. किंवा काही खाल्ल्यावर आपल्याला त्रास होत नाही आहे ना, हे आपल्याला आपल्या शरीराकडे बघून प्रत्यक्ष प्रमाणाने कळतं. म्हणजे बघ, उन्हाळ्याचा त्रास होत असेल ना, लघवीचा रंग पिवळा झालेला असतो. सो हे आपणच बघून ठरवतो ना, की अरे हो, लघवीला जास्तच येल्लो कलर आलेला आहे, म्हणजे आता भरपूर पाणी प्यायला हवं. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आपण म्हणतो ना, कळतंय पण वळत वळत नाही. नाही.